सातत्याने तुकोबारांच्या आधीची जी पिढी होती ती वारीला जायची, पण देवाच्या समोर काही मागणी मागत नव्हती. या ऋणाने देव देखील चुकला, देवाने खाली मान घातली. पण हा बाबा काही मागणार नाही हे पांडुरंगाला माहिती होतं. मागे नजर टाकली, बोलोबाची अर्धांगिनी दिसली, कनकाई. बोलोबाला पुढे जाऊ दिलं. नंतर कनकाईने पायावर मस्तक ठेवलं. कनकाईचे डोळे भरून आले समचरण दृष्टी पाहिल्याबरोबर, आणि ते आनंदाने भरून आलेले डोळे पांडुरंगाने पाहिले आणि थांबवलं. कनकाई थांब ना. तिला आश्चर्य वाटलं, पांडुरंग माझ्याशी बोलतोय, हा काय चमत्कार. अगो बाई, देव माझ्याशी बोलायला लागला. थरथर थरथर कापायला लागले आनंदाने, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. आनंद अश्रू हात जोडून उभी राहिली. म्हणे देवा तुम्ही प्रगट झालात. होय कनकाई, पण मला तुम्हाला बोलण्याचं कारण काय आहे हे जाणून घ्याल. कनकाई म्हणाली बोला पांडुरंगा. म्हणे ऐका ना, एवढ्या वर्षांपासून एवढ्या पिढ्यांपासून तुम्ही सगळे तुकोबारायच्या पिढीतील मंडळी दर्शनाला येतात खरे, पण तुम्ही माझ्या समोर काही मागितलेलं नाही. कृपया कनकाई, या ऋणाने मी वाकलोय, ओझ झालंय, काहीतरी मागाल का. कनकाई म्हणाली देवा तू म्हणतोच, मला तर तसं सांगितलंय मागू नको, पण तू माझ्यासाठी प्रगट झालाय हा एक आनंद आहे. तू मागण्याची विनंती केली म्हणून सांगते. एका कुशल गृहिणीला, सुंदर संसार करणाऱ्या प्रामाणिक स्त्रीला पाहिजे तरी काय. बरेच वर्ष लग्न होऊन झाले ईश्वरा, पण अजून कुस उजवली नाही रे, पोटी पुत्र नाही. असं म्हटल्याबरोबर पांडुरंगाने तोंडातून उद्गार काढले. पुत्र होईल